पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीच्या अहवालात कुणालाही क्लीन चिट दिली नाही असं वक्तव्य महसूल मंत्री बावनकुळे यांनी केलंय। याच प्रकरणात कितीही मोठा व्यक्ती असला तरी कारवाई होणार असं सुद्धा बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे या प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे। क्लीन चिट दिली नाही। अत्यंत खूप मेहनतीने आमच्या अधिकाऱ्यांनी विकास खारगेजी आणि टीमनी प्रचंड मेहनत करून हा अहवाल तयार केला आहे। कंपनीलाही त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत। आमचे अधिकारी त्यात अडकलेले आहेत, त्याच्यावरही कारवाई आम्ही प्रपोज केली आहे। आमचा अधिकार जो आहे महसूलचा, की महसुली अधिकाऱ्यांनी काय चुका केल्या आणि आमची जमीन आम्ही परत घेणे। आमची जमीन आता आम्ही परत घेतलेली आहे। प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या नावाने केलेलं आहे आणि जी खोटी रजिस्ट्री झाली आहे, म्हणजे जी रजिस्ट्री चुकलेली आहे, एक प्रकारची खोटीच म्हणता येईल किंवा फोर्जरी करून ती रजिस्ट्री तयार केली, ती रजिस्ट्री रद्द करण्यासाठी आम्ही सिव्हिल कोर्टात गेलो। कारण सिव्हिल कोर्टाला अधिकार आहे, एकदा रजिस्ट्री झाली, ती रजिस्ट्री जर रद्द करायची असेल तर सिव्हिल कोर्टात जावं लागतं। या कंपनीचा जो व्यक्ती त्या ठिकाणी रजिस्टर करायला गेला, आमच्या कायद्यात काय लिहिलं आहे, रजिस्ट्री करून देणारा, रजिस्ट्री करून घेणारा, सरकारी जागेची विक्री करणारा आणि विकत घेणारा, या दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत। आता बाकीची पुढचा जो स्कोप आहे तो फौजदारी गुन्ह्याचा आहे। त्या फौजदारी गुन्ह्यामध्ये त्यांना कुणाकुणाला घ्यायचं आहे हे फौजदारी कारवाई आहे। महसूलची कारवाई जी होती, जे नियमाप्रमाणे आहे, आयजीआरच्या नियमाप्रमाणे आणि महसुली कायद्याप्रमाणे जो आमच्या समोर आला होता हे करायला, त्याच्या एफआयआर आम्ही कळवला। त्याच्यामध्ये अतिरिक्त कोण कोण आहे ते पोलिसांचा भाग आहे। चौकशी कोणी अडवणारा किती मोठा व्यक्ती असला तरी त्याच्यावर एकदम किती मोठा असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि याच्यामध्ये कोणाला सोडलं जाणार नाही।